नमस्कार, एकतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज या ठिकाणी आपण एक बीट घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्याची साल काढून घ्यायची आहे आणि बारीक तुकडे करून घेतलेले आहे। हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण तुकडे करून घेतले साल काढून आणि हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केले। प्रथम आपण असेच फिरवून घ्यायचं आहे पाणी न घालता आणि त्यानंतर या प्रकारे स्मूथ झाल्यानंतर थोडंसं पाणी घालून स्मूथ पेस्ट करून घेणार आहोत। या ठिकाणी स्मूथ अशी पेस्ट झालेली आहे, परातीमध्ये आपण ट्रान्सफर करून घेतलेली आहे। आणि या ठिकाणी आपण ज्वारीचं पीठ घेणार आहे, साधारण लागेल तसं आपण घेणार आहोत। या ठिकाणी 1 वाटी ज्वारीचं पीठ आपण प्रथम घेतलेलं आहे आणि नेहमीप्रमाणे आपण ज्वारीचं पीठ मळतो तसं मळून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता, आवश्यक वाटेल तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि तेच आपण मळून घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठही आपण याच्यामध्ये घातलेलं होतं। आणि या प्रकारे आपले झालेले आहे भाकरीचं ज्वारीचं पीठ मळून झालेलं आहे आणि नेहमीप्रमाणे आपण भाकरी थापून घेणार आहोत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, बीट हे खूप पौष्टिक आहे, पण सहसा खाण्याचा सगळे कंटाळा करतात। तर अशा प्रकारे आपण चपातीच्या पिठामध्ये किंवा असं भाकरीच्या पिठामध्ये मळून केला की बीटही आपल्या पौष्टिक पोटात जातो। या प्रकारे आपण थापून घेतलेली आहे भाकरी। एका साईडला आपण तवा गरम करून घेतलेला आहे। आता या ठिकाणी आपण भाकरी थापून घेतली आणि छान आपण भाजून घ्यायचे, खरपूस अशी भाजून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण तव्यामध्ये भाकरी टाकली आणि एका साईडने पाणी लावून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता, तर अशा प्रकारे बीटची भाकरी नक्की बघा, खूप छान होते। या ठिकाणी तुम्ही गाजरही बीटच्या ठिकाणी ऑप्शनल ते गाजरही वापरू शकता। जर तुमच्याकडे पण बीट गाजर खाण्याचा कंटाळा असेल मुलांना, तर अशा प्रकारे तुम्ही त्यांना देऊ शकता आणि कलरफुल असल्यामुळे तेही आवडीने खातात। तर या प्रकारे आपण भाजून घेतलेली आहे आपली भाकरी। तर हे बघा, छान फुगलेली आहे अशी, दोन्ही साईडून आपण भाजून घेणार आहोत। भाजून झालेली आहे आणि या ठिकाणी मी चण्याची भाजी करते आहे। चणे जे भिजवून ठेवलेले आणि छान असे त्याला मोड आलेले आहे। आपण त्याच तव्यामध्ये कांदा घेतलेला आहे, तेल घातलेलं आहे। कांदा खरपूस भाजून झाला की याच्यामध्ये हळद घातलेलं आहे आणि हे मोड आलेले आपण चणे घातलेले आहे। याच्यामध्ये तिखट घालणार आहोत, मीठ घालणार आहोत। खूप सिंपल असं आपण करणार आहोत, पण तेवढे चविष्ट असं होतं। तर या ठिकाणी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि छान वाफ काढून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपले जी बीटाची ज्वारीची भाकरी आणि सोबत हे चण्याची उसळ झालेली आहे। कशी वाटली नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।